काहींना असल्याचे खुपते, काहींना नसल्याचे खुपते, कोणाला उरले तर खुपते, कोणाला पुरले तर खुपते, काहींना पिळले तर खुपते, काहींना गिळले तर खुपते, कुणाची चळली तर खुपते, कुणाचे कळले तर खुपते, काहींना गाणेही खुपते, खिशातील नाणेही खुपते, कधी हे दिसले तर खुपते, कधी ते फसले तर खुपते, मनी सलते रेन लपते, जरा खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते. मी अवधूत गुप्ते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया निलेश मोहरीर आणि अभिजित खांडकेकरचं. आभास हा छळतो तुला, छळतो मला, आभास हा, आभास हा. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. थँक्यू. निलेश, तू दाढी का वाढवतोयस? म्हणजे हे एक नवीनच आहे काय? काही नाही रे, अगदी सहज. म्हणजे कसं असतं की माझी इमेज अशी खूप द गुड बॉय कॅटेगरीमध्ये, आणि तुम्हीच सगळे नेहमी मला म्हणता काय तू इट्स नॉट फन बिंग गुड ऑलवेज. तर मी म्हटलं चला आपण पण थोडं नॉटी होऊन बघूया, जरा दाढी बिडी वाढवून बघूया. मग अरेंजर ते संगीत दिग्दर्शक प्रवास कसा होता? कंपोजर व्हायचं डोक्यात होतंच आधीपासून, किंवा ती गोष्ट ट्रिगर झाली होती 1992 मध्ये, जेव्हा मी रोजाचं संगीत ऐकलं. म्हणजे तेव्हा मी इतका भारावून गेलो होतो, मी 12 वर्षाचा होतो तेव्हा, आणि रेहमान साहेबांचं तेही सगळं तो ऑरा म्युझिकचा आणि त्यांचं संगीत वगैरे ऐकून हा माणूस जे करतो ते आपण करायचं असं माझ्या डोक्यात होतं. तेव्हा मला कळतही नव्हतं की संगीत दिग्दर्शन काय असतं, एवढे डिटेल्स माहिती नव्हत्या. पण मी खूप इम्प्रेस्ड होतो आणि असं काहीतरी आपण करायला पाहिजे आणि हे आपल्याला येऊ शकतं असं एक कुठेतरी इंट्युशन होतं असं म्हण. आणि ते इंट्युशन फॉलो करत करत तुझ्याबरोबर काम केलं संगीत संयोजक म्हणून. मी माझे गुरु अच्युत ठाकूर यांच्याबरोबर काम केलं, अनिल मोहिलेंजींबरोबर मी थोडंसं काम केलं. तर ह्या सगळ्या मंडळींबरोबर काम करत करत ग्रूम होत होत मी पहिलं केलेलं कॉम्पोजिशन मी 2004 साली माझा पहिला अल्बम आला ॲज अ कंपोजर, आणि तेव्हा डिव्होशनल म्युझिकचे अल्बम्स मी करायचो बऱ्याच म्युझिक कंपनीजसाठी. तर त्याच्यात जनाबाईंचा एक अभंग होता, नाम विठोबाचे घ्यावे, तर तो मी दॅट वॉज माय फर्स्ट कॉम्पोजिशन, प्रॉपर कॉम्पोजिशन ॲज अ कंपोजर. आणि डिव्होशनल बद्दल तू बोलत होतास, तर एकविरा प्रोडक्शन्स म्हणून माझी जी कंपनी आहे ती ज्यावेळेला मी चालू केली तर माझी इच्छा होती की मी निर्माता असल्यामुळे मी स्वतःच्या निर्मितीच्या खाली लगेच स्वतःचं संगीत दिग्दर्शन करून असं माझी इच्छा नव्हती. मला अशी इच्छा होती कोणीतरी दुसऱ्या संगीतकाराचं काहीतरी करावं, आणि त्यावेळेला एकविरा आईचा अल्बम ह्यांनी केला आणि त्याला अवॉर्ड पण मिळाला मला वाटतं. आणि तो अल्बम ह्यांनी कंपोज केला एक, आणि त्याच्यामध्ये गणपतीचं गाणं आहे, एक झलक आहे कोणा, काय सुंदर, किती सुंदर कंपोजिशन केलंय. तुझ्या पायी ठेवी माथा दूर होईशीण, तुझ्या माझ्या अंतराचे आगळीच वीण, तूच सखा सोबती तू जीवीचा जीवा रे, पाहतो तुला डोळे भरून गणपती देवा रे, तूच आधी तूच अंत, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया, मोरया, मोरया रे, बाप्पा मोरया, मोरया, मोरया रे. क्या बात, क्या बात.
तुला गंमत सांगतो, मी निलेशचं हे गाणं ऐकलेलं आहे आणि मला तेव्हाही ते भयंकर आवडलेलं होतं. मला निलेश आणि माझी जेव्हा ओळख झाली तेव्हा मी त्याला आधी सांगितलं की अरे मी तुला खूप आधीपासून ओळखतो, पण तुझ्या गाण्यांमधून ओळखतो. मला हे कधीच माहिती नव्हतं की हे निलेश मोहरीर नावाच्या संगीतकाराचं गाणं आहे. कारण तू पाहिलं असेल, नकळत असं होतं की निलेशची अनेक गाणी जी म्हणजे आय एम डॅम शुअर लोकांना ती गाणी आवडत असतील, पण त्याचा संगीतकार निलेश मोहरीर हे अनफॉर्च्युनेटली माहिती नाही आणि मी त्यांच्यापैकी एक आहे. सिरियसली. मी असं ऐकलं की मी लोकांच्या मोबाईलमध्ये राहतो वगैरे, असं मला काही लोकांनी कॉम्प्लिमेंट दिले. म्हणजे माझी गाणी त्यांच्या मोबाईलमध्ये असतात. दॅट्स फाईन विथ मी. म्हणजे कसं आहे माहितीये का की पर्सनल कनेक्ट होण्यापेक्षा हा कनेक्ट जास्त महत्वाचा नाहीये का. तरी पण माझं असं फार पर्सनल मत आहे की इतकं चांगलं काम तू करतोयस तर तुझं नाव आणि तुझा चेहरा लोकांना माहिती असायलाच हवा. पण तुझा देखील चेहरा, म्हणजे हा चेहरा, आवाज माहिती असणं पण चेहरा माहिती नसणं, यातलं दुःख तुला फार पूर्वी कळलं का, ज्यावेळेला तू आरजे होतास? दुःख नाही रे, सुख होतं ते. कारण आजकाल फार बरे कपडे घालून नीट राहून सगळ्यांसमोर मेकअप वगैरे करून यावं लागतं. रेडिओमध्ये इतकी धमाल होती. मी ऑलमोस्ट एक 3-4 वर्ष प्रायव्हेट FM मध्ये होतो आणि एक तो आनंद फार वेगळा असतो की जेव्हा लोकांना तुम्ही आवाजाने आणि नावाने माहिती असता, पण जेव्हा मी प्रत्यक्ष समोर यायचो तेव्हा काहींना आनंद व्हायचा की अरे तुम्ही एवढे यंग आहात, आणि काहींचा अपेक्षाभंग व्हायचा की अच्छा तू आहेस वगैरे. तर पण हे आरजे व्हायचं किंवा अभिनेता व्हायचं हे लहानपणापासून ठरवलेलं होतंस? त्यावेळेस असं काही फिक्स डोक्यात नव्हतं की ऍक्टिंग मध्ये यायचं की नाही. उलट मी ऍक्टिंगचा दोर सगळ्यात आधी कापला होता, कारण हे फार अनस्टेबल फील्ड आहे म्हणून. आणि रेडिओचं फार ओघाओघानं झालं. जेव्हा मी मासकॉम करत होतो पुण्यामध्ये त्यावेळेला एका प्रायव्हेट FM ची RJ हंट होती आणि एक 1400-1500 मुलांमधून मी पहिला आलो आणि त्यांनी मला ट्रेनी म्हणून तिथे जॉब ऑफर केला. मला उत्तम स्टायपेंड मिळत होता आणि मजा यायला लागली, कारण ते फील्ड पण खूप क्रिएटिव्ह आहे, फार वेगळं फील्ड आहे. आणि एन्जॉय करत करत रेडिओ काही काळ केलं, कंटाळा आला, मग अभिनयाकडे पुन्हा मोर्चा वळवला. तो तिथे पण एक कॉम्पिटिशन तुला भेटली ज्याचं नाव होतं महाराष्ट्राचा सुपरस्टार. हो. आणि मग त्यामध्ये परत एकदा ट्राय करण्यात आलं. महाराष्ट्राचा सुपरस्टार माझ्यासाठी फार चांगला प्लॅटफॉर्म ठरला आणि त्यामधून लोकांना अभिजित खांडकेकर हा कसा दिसतो किंवा कसं काम करतो हे दिसायला लागलं आणि हळूहळू सगळं सुरूच झालं. आणि मग त्यातनं एका दिग्दर्शकाला असं वाटलं की तुला घेऊन एक चित्रपट करावा. एक दिग्दर्शक. आणि मग त्याच्यासोबत आता एक पहिला चित्रपट तुझा पूर्ण झालेला आहे, त्याचं नाव आहे जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा. राईट. तर हे तुला त्यावेळेला वाटलं होतं का कधी की आपल्याला मध्ये एक सिरियल झाली अर्थात, आणि मग ते कसं घडलं सांग ना लोक. नाही, काय झालं, माझी या प्रियाला प्रीत कळेना सुरू झाली. ऑलमोस्ट 1 वर्ष 1 महिना ती मालिका चालली. त्या मालिकेतून लोकांनी माझं फार कौतुक केलं, त्या कॅरेक्टरचं फार कौतुक केलं. आणि हे चालू असताना खरं तर माझ्या डोक्यामध्ये पुढचं काही येत नव्हतं, कारण इतका धबडगा होता कामाचा. डेली सोप मध्ये मी फार बुडालो होतो, दिवस रात्र शूट चालू होतं. त्या दिग्दर्शकाला भेटायला सुद्धा मला वेळ नव्हता. तो मला बोलवत होता. अवधूत गुप्ते असं त्या दिग्दर्शकांचं नाव आहे, ज्यांना मी फोन केला होता आणि मला असं कळलं होतं की त्यांना एका नवीन नायकाच्या शोधात ते आहेत. मला आठवतंय आपण एक 2 तास गप्पा मारत होतो. तू तुझ्या आधीच्या प्रोजेक्ट बद्दल सांगितलंस, पुढच्या प्रोजेक्ट बद्दल ऍज अ फ्रेंड, की जणू काही आपण अनेक वर्ष एकमेकांना ओळखतोय. आणि मी खरं तिथेच रिलॅक्स झालो. त्यामुळे मला एक फार बरं वाटत होतं की चित्रपट मिळो न मिळो आपली अवधूत गुप्ते सारख्या फार चांगल्या माणसाची ओळख झाली आहे. आणि हे तुझ्या शो मध्ये म्हणून नाही, जेन्युइनली सांग. निलेश, एका संगीत दिग्दर्शका बरोबर किंवा एका संगीत दिग्दर्शकाच्या चित्रपटाची ज्यावेळेला ऑफर येते की संगीतकार म्हणून, त्याला काय वाटतं नक्की? खूप प्लेझंट शॉक म्हणेन मी. प्लेझंट सरप्राईज नाही म्हणणार, इट वॉज अ प्लेझंट शॉक. मला आठवतंय तो दिवस ज्या दिवशी तुझा मला पहिल्यांदा फोन आला. माझा फोन काहीतरी कारणाने बंद होता आणि मी जेव्हा फोन ऑन केला तेव्हा तुझा एक मेसेज पाहिला मी की मित्रा जरा फोन कर, तुझा फोन लागत नाही, काहीतरी काम आहे. मी सहज फोन केला. मला असं वाटलं काही असेल काम तुझं. तू मला म्हणालास की माझी फिल्म करशील का तू? आणि आय वॉज लाईक, मी एक सेकंड स्पीचलेस झालो होतो की म्हटलं हो, नेकी और पूछपूछ. आणि खूप मला वाटतं दिस इज अ बिग कॉम्प्लिमेंट फॉर मी ॲज अ कंपोजर की एक एस्टॅब्लिश्ड कंपोजर ही बिकम्स अ एस्टॅब्लिश्ड फिल्म मेकर आणि तो त्याच्या फिल्मचं म्युझिक मी करावं असं तो विजन ठेवतो. हे माझ्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. सो थँक्यू सो मच. पण परत एकदा की ज्यावेळेला पंजाबी आणि मराठी असं फ्युजन असलेला चित्रपट असं म्युझिक करायचंय, त्यावेळेला त्याच्याबद्दल काय वेगळी विशेष मेहनत घेतलीस? वेगळी तयारी म्हणजे मी थोडं पंजाब फोक अर्थात ऐकलं, जास्त क्लोजली ऐकलं की काय आहे. आणि मला वाटतं पंजाबचं जे संत काव्य आहे म्हणजे बुल्ले शाह,
आणि ते इतकं रे परिपूर्ण आहे किंवा कुठलंही संत काव्य मी जेव्हा बुल्लेशाह कंपोज करायला घेतलं किंवा जेव्हा मी त्या फ्रेजेस बघितल्या बुल्लेशाच्या काय आहेत, तेव्हा मला एक जाणवलं की या मंडळींनी, संत मंडळींनी, कुठल्याही प्रांताच्या संत मंडळींनी सगळं काही आधी करून ठेवलंय. इट इज स्टील ऍप्लिकेबल टुडे. म्हणजे आजही तुम्ही ते वापरू शकता, आजही ते रेलेव्हंट वाटतं. इतक्या म्हणजे बुल्लेशाह वॉज 1680, 1680 त्यांचा जन्म आणि पुढे त्यांचं कार्य. तेव्हाच लिहिलेलं टेक्स्ट आजही तुम्ही वापरलं तरी ते आजच्या पिरियडला ऍप्लिकेबल होतं, कन्सिस्टंट वाटतं. मी अमेज्ड झालो हे सगळं बघून. आणि त्यातला एखाद दोन ओळी ज्या चित्रपटात वापरल्यास तू वाचल्यास आणि तुला आवडल्या पहिल्याच वेळेला? तर त्याच्यात एक तू मला सांगितलं होतंस की एक आपल्याला सॅड सॉन्ग करायचंय. तर सॅड सॉन्ग साठी मी म्हटलं अशी काय फ्रेज घेता येईल बुल्लेशाहची. तर ते आम्ही एका साईटवर गेलो आणि तिथे पहिलीच फ्रेज मला दिसली, उठ गए गवांडो यार रब्बा की करी. उठ गए गवांडो यार रब्बा की करी. गवांडो म्हणजे माझा नेबर किंवा माझा शेजारी किंवा माझा जिवलग. हे बुल्लेशाह परमेश्वराशी बोलतायत, ईश्वरीय शक्तीशी बोलतायत, बट दॅट इज ऍप्लिकेबल टू ह्युमन रिलेशन्स ॲज वेल. तर मी म्हटलं अरे वा काय लाईन आहे, याचा धागा घेऊन आपण काहीतरी करू शकतो. आणि मग ती लाईन मी कंपोज केली. उठ गए गवांडो यार रब्बा की करिए, उठ गए गवांडो यार रब्बा की करिए, हो रब्बा की करिए, हो रब्बा की करिए, रब्बा की करिए, हो रब्बा की करिए. उठ गए गवांडो यार रब्बा की करिए, हो रब्बा की करिए, हो रब्बा की करिए. अवखळ से स्पर्शते हरवले का असे, तू मेरा सांगना सांगना. दरवळती भोवती भास सारे तुझे का असे, सांगना सांगना. गुरफटला जीवा सोडवू मी कसा, तुम्हाला सांगना सांगना. अवखळसे स्पर्शते हरवले का असे, तुम्हाला सांगना सांगना. आणि काय चित्रित झालंय गाणं. वा वा वा. मला अजून ही गाणी सगळी ऐकतो तर मला असं सारखं याच सीझन मध्ये 1 वर्ष झालं जवळपास आपण शूटिंग करू. आपण त्यावेळेला पंजाब मध्ये होतो. प्रचंड थंडी होती आणि तुम्ही दोघ जण मेकअप मध्ये खूप सुंदर दिसत होतात. हे दोघ जण वरनं आठवलं, हिरोईनचं नाव काय हो तुमच्या? तेवढं जरा मी नाही सांगू शकणार. कोण कोण नटी आहे? कोण नाही आहे, छान आहे, खूप सुरेख दिसायला आहे, पण मला नाव नाही सांगता येणार. याला काय अर्थ आहे? हे बघ काय, थोडेसे दिवस राहिले तर रिलीज साठी, त्यामुळे तेवढा एक सस्पेन्स ठेवलाय असं समज. काय कसलं प्रोडक्शन हाऊस आहे, कसला दिग्दर्शक आहे, हिरोईनचा चेहरा दाखवत नाही, हिरोईन कोणी नाव सांगत नाही. हे पटलेलं नाही. फार नाही थोडंच थांबायचं. हे आम्हाला खूप अभिजित, आजवरच तुझं खुपणं म्हणजे चित्रपट क्षेत्रामध्ये येताना, आरजे, रेडिओमध्ये असताना आणि एकंदरीत समाजातलं ह्याचं सगळ्याचं मिळून तुझं खुपणं. समाजातलं एक खुपणं आहे जे मला माहिती नाही बरोबर आहे नाहीये, पण मला ना धार्मिकतेच्या नावाखाली आपल्याकडे फार जो बाजार मांडून ठेवलाय काही ठिकाणी ते भयंकर खुपतं. म्हणजे मी जेव्हा एखाद्या देवीचं दर्शन घ्यायला एखादा गड चढून जातो आणि माझ्या आईला, माझ्या आजीला कुणाला तरी एक साडी प्रसादाची म्हणून हवी असते, तर ती फक्त पायाला लावून घ्यायचेच काही अमुक रुपये, किंबहुना पटापट तिथे लोकांना ढकलणं. मुंबईतल्या सिद्धिविनायक मी जातो तर मला तिथला भावच नष्ट झालेला, व्हेरी सॉरी टू से, पण असं वाटतं रे. मग तो गणपती बाप्पा मला दिसतच नाही. मला दिसते ती गर्दी, त्यांना लोटणारे तिथले स्वयंसेवक. आणि मान्य आहे की मुळात गर्दी इतकी होते तिथे की प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली एवढा वेळ देता येणं सुद्धा शक्य नाहीये. पण मध्यंतरी एक चित्रपट आला होता ओ माय गॉड नावाचा, आणि मला भयंकर पटलं त्यांनी जे सांगितलेलं, आणि हेच माझं खुपणं होतं. आणि ती वेदना अशी त्याच्यातून ठसठसून बाहेर आली असं म्हणायला हरकत नाही. पण आपण देवाला चालतं या नावाखाली लाखो लिटर तेल, लाखो लिटर दूध, कोट्यावधी रुपये हे जे वाया घालवतो तिथे,
अगदी शिर्डीच्या संस्थानाबद्दल जरी म्हणायला गेलं तरी ज्या माणसानं आयुष्यभर फकीर बनून राहण्यामध्ये पूर्ण आयुष्य त्याचं घालवलं त्याला फार सोन्यानं आपण मढवतोय, पण बाहेर शिर्डी गावामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला जाताना जाणवतात. रस्ते धड नाही आहेत तिथे, किंवा कदाचित काही भाविक निवास काही लोक करतायत प्रयत्न, नाही असं नाही, पण इतका कोट्यावधी रुपये असताना त्या मूर्तीवर तुम्ही जो काही खर्च करताय तो मला पटत नाही. मग अशा ठिकाणी मला हात जोडावेसे पण वाटत नाहीत. मग मला एक माहिती की तुम्ही जर मनापासून नमस्कार करत असाल तर तो त्या देवाला, त्या बाबांना बरोबर पोहोचत असतो. मग त्या ठिकाणी पण जायची गरज नसते. तर समभाव माझा या बाजारू गोष्टींवर फार रोष आहे आणि ते फार खुपतं मला मनापासून. निलेश, तुझ्या खुपण्याकडे येऊया. सिरियलची टायटल्स चांगली करणारा संगीतकार, अशा काही गोष्टी खुपतात का? टायटल सॉंग्स मी जास्त केलेत अर्थात, पण त्याच्या मागे एक कारण आहे की मला स्वतःला एक कंपोजर म्हणून टायटल सॉंग जॉनर खूप चॅलेंजिंग वाटला आणि म्हणून मी ती कामं जास्त स्वीकारली. फिल्म्स स्वीकारल्या नाहीत वगैरे असं काही नाही आहे, बट फिल्म्सच्या बाबतीत आय हॅव बीन व्हेरी केअरफुल की मी अशाच फिल्म्स केल्या जिथे मला माझ्या म्युझिकला डिग्निफाईड वेने ट्रीट करणारा दिग्दर्शक आहे का, किंवा मुळात तो सेटअप चांगला आहे का, कथा चांगली आहे का, हे सगळं बघून मी निवडक फिल्म्स केल्या. त्यामुळे आय टिल डेट आय हॅव डन 10 ऑड फिल्म्स आणि त्यामुळे लोकांना असं वाटतं की मी फक्त टायटल सॉंग्स करतो किंवा असं एक इमेज आहे. बट या व्यतिरिक्त एक मुद्दा आहे जो मला म्युझिकच्याच बाबतीत आता हा जसं म्हणाला की बाजारूपणा सगळा, तर मला असं वाटतं आजकालचं जे स्पेशली आपलं जे फिल्म म्युझिक आहे ना, स्पेशली बॉलिवूड फिल्म म्युझिक, ते इतकं बाजारू झालंय. काय आपली लाईट म्युझिकची काय परंपरा होती आणि आज ती अक्षरशः रस्त्यावर आली. म्हणजे असं होतं की आयटम सॉंग्स हा जो एक जॉनर आहे ना, म्युझिकचं डेफिनेशन त्याच्याशी जोडलं गेलंय. म्युझिक म्हणजे आयटम सॉंग्स आणि आयटम सॉंग्स म्हणजेच म्युझिक, हे समीकरण झालंय कुठेतरी आणि हे अतिशय चुकीचं आहे. आपण ज्या बरं हे का, कसं आणि कुठे कधी झालं की 90च्या दशकात तू बघशील तर टेक्नॉलॉजी आली रेकॉर्डिंग सेक्टरमध्ये. टेक्नॉलॉजी आली तर तेव्हाचे जे संगीतकार होते त्यांचं ओरिएंटेशन मेलेडीकडे जास्त होतं. त्यामुळे 90चा पिरियड जर तू बघशील तर AR रहमान, जतीन ललित या लोकांनी खूप मेलोडियस आणि टेक्निकली फाईन असं काम केलं. पण नंतर काही लोकांचा असा गैरसमज झाला की सॉफ्टवेअर हे म्युझिक क्रिएट करण्यासाठी वापरतात. सॉफ्टवेअर डझंट क्रिएट म्युझिक, सॉफ्टवेअर कॅन एक्झिक्यूट म्युझिक. करेक्ट. तुम्हाला म्युझिक क्रिएशन हे इकडे असतं. तर ती मंडळी म्युझिक क्रिएट करायला बसली आणि त्यांनी आता तो आयटम सॉन्ग हा एक काय म्हणतो आपण, इतका कमर्शियल किंवा लोकांना वाटतं ते सेलेबल आहे म्हणून ते करायचं किंवा तेच करायचं. म्हणजे त्याच्या अवतीभोवती कथानकात गरज नसेल तरी आयटम सॉंग्स घुसडली जातात आणि सगळीकडे अरे काउंटडाऊन मध्ये तू बघशील टॉप सॉंग्स ऑफ द इयर किंवा अशी जी काही काउंटडाऊन असतात सगळी आयटम सॉंग्स. आयटम सॉंगना अवॉर्ड्स, बेस्ट म्युझिकची अवॉर्ड्स दिली जातात. बरं, हे सगळं खुपावं का, मुळात हा प्रश्न आहे. कारण का अशा सगळ्या चिखलामध्ये माझ्यासारखा संगीतकार जर चांगलं काम करत असेल तर मी चिखलात कमळ म्हणून मी ऑब्व्हियसली वरती येतो किंवा उठून दिसतो. त्यामुळे माझ्यासाठी फायद्याची गोष्ट आहे की आजूबाजूला जर वाईट काम चाललंय तर आय शुडंट इव्हन टॉक अबाउट इट, कारण का त्याचा इनडायरेक्टली फायदा मला होणार. बरोबर. पण याच्यामुळे होतं काय ना की संगीत मागे पडतं आणि ते मला कुठेतरी खूपतं. संगीत पुढे झालं पाहिजे आणि ते पुढे नेणारे हात जास्त, 1-2 लोकांनी फक्त चांगलं काम केलं आणि बाकीच्यांनी काय वाटेल ते केलं असं होणार नाही, असं होऊ नये असं मला वाटतं. आपण पुन्हा एकदा थोडंसं भटिंडाकडे येऊया आणि भटिंडामध्ये तुला भटिंडा करताना खुपलेला दिग्दर्शक, खुपलेले सहकलाकार, खुपलेली लोकेशन्स, या सगळ्या खुपण्याबद्दल सांगा मला. 1-2 वेळेला जरा खुपलेलं मी ऑनेस्टली आता तुला सांगतो. अगदी सांग. काय होतं, तू त्या एका फ्लाईट मध्ये गेलास ना, डिरेक्टर आज हे करूयात ते करूयात, त्यामुळे एकदा ते छान तुझा ब्रेकफास्टची प्लेट तुझ्या समोर आल्यानंतर मग तू आता काय राहुल जाधव आणि हिरो सांभाळून घेतील, आता आपण सगळं त्याला एक्सप्लेन केलेलं आहे. पण 1-2 वेळेला मी तुला विचारूनही तू मला तो सीन फार डीप जाऊन समजावलायस असं तुला वाटलं, पण ते तेवढं नव्हतं. मी जरा कन्फ्युज होतो एकदम सीनच्या वेळेस आणि म्हणून मी तुला सारखं विचारत होतो तुला हवं ते मिळालंय ना, म्हणजे ठीक आहे ना, म्हणजे हे बरोबर होतं ना. बट ऍट द एंड ऑफ द डे वेन यू वर कन्व्हिन्स, तेव्हा मला काही हे नव्हती आणि माझ्या मते तुला हवं तेच काम आमच्याकडून निघत असावं. अरे नाही, माझा प्रॉब्लेम काय होता, तू माझ्याबद्दल तर खूप सांगितलं आणि खरं सांगितलं म्हणून सांगतो की मला ना एक गोष्टीबद्दल आपण दिग्दर्शक विचार करत असतो की आपण हे असं करू,
आणि त्याच्यानंतर मी कुणाशी तरी बोलतो असिस्टंट डिरेक्टर्स मधल्या कुणाशी तरी, आणि असं मला वाटतं की मी ते सगळ्यांशीच बोललोय. आणि मग नंतर मी याला सांगतो, तुला सांगितलं ना मी असंच करायचं, बरोबर करतोय. नाही सांगितलं तुम्हाला, त्याला सांगितलं. अभिजित, तू एक यशस्वी मालिका झी मराठीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलीस, ती म्हणजे माझी या प्रियाला प्रीत कळेना. डेली सोप मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याचं, त्यातून नव्या आलेल्या एका अभिनेत्याचं खुपणं काय असतं? नव्या अभिनेत्यासाठी खरं तर पहिला डेली सोप, तुमची पहिली मालिका, हा खरं फार सुखद अनुभव असायला हवा प्रत्येक वेळेला. पण आजकाल मला असं जाणवलंय, जो एक दीड वर्ष मी डेली सोपमध्ये होतो आणि तिथला सगळा अनुभव घेतला, तर बऱ्याच गोष्टी या प्रोडक्शन हाऊस कसं आहे यावर डिपेंड असतात. हा प्रकार मी असा ऐकून होतो की हिंदीमध्ये जास्त आहे, पण समहाव तो मराठीमध्ये कदाचित मी ज्या प्रोडक्शन हाऊस बरोबर काम केलं आणि ते हिंदी मालिकांमध्ये काम करणारे काय खंदे प्रोडक्शन हाऊस असं मानलं जातं, एक मुख्य प्रोडक्शन हाऊस, तर तो नकळत एक असा प्रकार तिथे मला जाणवला की तुम्हाला फार एक वस्तू म्हणून ट्रीट केलं जातं. वेळा कामाच्या अत्यंत वेडसर असतात. त्यानंतर तुम्हाला मानधन जे सुरुवातीला एक न्यू कमर म्हणून असतात, तर आविर्भाव असा असतो की आम्ही तुम्हाला चान्स देतोय, आम्ही उपकार करतोय तुमच्यावर. बरं, मला एक सांगायला आवडेल ज्यांना या पूर्ण चक्राबद्दल विशेष माहिती नाहीये, प्रोडक्शन हाऊस आणि चॅनल या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. प्रोडक्शन हाऊस हे चॅनलला एक प्रॉडक्ट देत असतं, त्यामुळे जर माझे हाल तिथे होत आहेत किंवा मला चांगली वागणूक मिळतेय, तर त्यामध्ये चॅनलचा हात असेलच असं नाही, आणि शक्यतो नसतोच. कारण त्यांनी एक कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे एका प्रोडक्शन हाऊसला, आणि ज्याचा एक सॅडली मला काही अनुभव आला. 36 तास आम्ही सलग काम करायचो. माझ्या डोक्यात एकदा रात्री 3:30 वाजता एक कटर स्टँड पडला, भळाभळा रक्त वाहायला लागलं, आणि ज्या आमच्या सोकॉल्ड तेव्हाच्या दिग्दर्शकांना दारूची बाटली पॅकअप नंतर दरवेळेस पोहोचत असे, जे 12वे डिरेक्टर, खरं तर वर्षभरात 12 डिरेक्टर बदलले गेले, आणि त्यांना बरोबर वेळेत मग कुठेही शूट चालू, सकाळी 7 वाजता सुद्धा एक बाटली बरोबर मिळायची. त्यांना माझ्या त्या जखमेसाठी एक टिटॅनसचं इंजेक्शन 20 रुपयाचं आणता येईना. तर मग एक माणूस म्हणून मला इतकं तिथे क्षुल्लक असल्यासारखं फिलिंग आलं. आणि यामध्ये पुन्हा एकदा तुमच्या त्या कॅरेक्टरला जगणं किंवा ते लोकांना त्याच पद्धतीनं दाखवणं हे थोडं अवघड असतं. तर या सगळ्याचा एक कडू अनुभव सुद्धा मी घेतला, पण तेवढंच या मालिकेने मला भरभरून दिलं. म्हणजे मला त्यामध्ये तक्रार करण्यासारखं आतापर्यंत काही नव्हतं, कारण ते मी सिलेक्ट केलेलं फील्ड होतं. त्यामुळे मी यांना दोष देत जाणार नाही. पुढे सुद्धा मला टेलिव्हिजन खूप करायचंय, याच क्षेत्रात काम करायचंय, पण या काही गोष्टी जर कमी झाल्या आहेत त्याला, तर मला फार बरं वाटेल की सगळेच कलाकार जे एक कलाकार म्हणून काम करायला हवं, ते लेबर म्हणून जे काम काही ठिकाणी करून घेतलं जातं ते फार खूपतं. निलेश, तू देखील विविध दिग्दर्शकांबरोबर काम केलेलं आहेस. तुला कधी असं झालंय का की तुझ्या समोरचे दिग्दर्शक निर्माते म्हणलेत की आम्हाला असंच पाहिजे किंवा असं काम पाहिजे, इतक्या वेळातच पाहिजे, की जे तुला करताना खूप त्रास झाला? असं कधीतरी झालेलं आहे. मी अर्थात नाव घेणार नाही, पण काही निर्माते किंवा काही दिग्दर्शक, असं एखादं बॉलिवूडमधलं कुठलं गाणं हिट झालं किंवा आता त्याच्यात एखाद्या प्रोडक्टचं जर नाव असेल, म्हणजे उदाहरणार्थ बाम किंवा गम, स्टिकिंग गम वगैरे, आजकाल अशी गाणी चालतात ना बॉलिवूडमध्ये, तर मग तसं करायला सांगतात. आणि मग एकदा मला एका निर्मात्याने विचारलं होतं, असं कुठलं प्रोडक्ट आहे जे आपण गाण्यात वापरू शकतो? तर मग मी त्यांना 2 उदाहरणं दिली. म्हटलं, बघा तुम्हाला कसं वाटतंय, हवाबाण हरडा चालेल किंवा मग इसबगोल, युनिक आहे ना, याच्यावर कोणीच केलं नाहीये. तर असे उदाहरणं घडतात. पण थँकफुली आय एम व्हेरी लकी. मला असं वाटतं की माझ्यावर माझ्या गुरूंची आणि ईश्वराची खूप कृपा आहे की असे इन्स्टन्सेस खूप कमी आलेत, आणि तिकडे आय हॅव चोजन नॉट टू वर्क ओव्हर देअर, आणि त्याचा मला काही खूप तोटा झालेला नाहीये. आणि मला तुझ्यासारख्या चांगल्या लोकांबरोबरच काम करायची नेहमी संधी मिळते, त्यामुळे असे प्रसंग खूप कमी येतात. थँक्यू. निलेश आणि अभिजित, आपण ह्या दुसऱ्या सेगमेंटच्या शेवटापर्यंत पोहोचलेलो आहोत, आणि आता वेळ झालेली आहे ती तुम्ही मला एखादी फरमाईश करायची. आपल्याच फिल्मचं मला वाटतं ग साजणी मीच हा जो काही प्रकार आहे तो तू. क्या बात आहे. खरं तर तुझ्यासाठी हे सरप्राईज असणार होतं कार्यक्रमाच्या शेवटी. बरं, पण मग आता ते सरप्राईज इथे आहे, तर मी तुला ते आत्ताच सरप्राईज देतो. आजचं गाणं तुझ्या आवडीचं सादर होईल, पण गायक मात्र मी नसेन. जो ओरिजिनल त्या गाण्याचा गायक आहे
बरं. स्वप्नील बांदोडकरचा तुझ्यासाठी हा खास परफॉर्मन्स. हे गाल गुलाबी नैन शराबी थोरा आसमानी चंचल नटखट चाल तुझी सावध हरणी वाणी कोर चंद्राची पोर नखऱ्याची करू किती किती मन धरणी साजणी माझ्या मुलखाची माझ्या देशाची सांग होशील का ग राणी माझ्या मुलखाची माझ्या देशाची सांग होशील का ग राणी तू असशील ग पंजाबी कुडी पण मी ही मराठी मर्द गडी तू असशील ग पंजाबी कुडी पण मी मराठी मर्द गडी स्वप्नांवर आरूढ होईन मी ते काळीज चोरून नेन मी दिन रात जीवा बेचैन करी तो ध्यास तुझा ग होईन मी तो ध्यास तुझा ग होईन मी अन श्वास तुझा ग होईन मी माझ्या मुलखाची माझ्या देशाची सांग होशील का ग राणी मस्त गायलास, मस्त गायलास. निलेश, कसं काय गाणं? अरे अमेझिंग. म्हणजे काय, मला जेव्हा कुठलंही असं स्पेशल गाणं सुचतं तेव्हा मला पहिली याची आठवण येते. अभिजित, पहिला प्रश्न तुम्हाला आमच्या खोपण्याचा असा आहे की आपण मराठीमधले इम्रान हाशमी आहात असं बोललं जातं. का असं बोललं जातं? इम्रान हाशमी तुला अशासाठी म्हटलं जातं की त्यांनी ही मध्ये तक्रार केलेली होती की त्याला घर देत नाही कोणी. हो, सांगशील ना मला हे काय प्रकरण होतं नक्की घराचं? नाही, काही फार खरं छोटं प्रकरण होतं, पण त्याच्या मागे अनेक गोष्टी दडलेल्या होत्या. मी एक घर शोधत होतो भाडे तत्वावर आणि जिथे फॅमिली बरोबर राहणार असं मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं. पण एवढं असतानाही त्यांनी सगळा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर मला 2 दिवसांनी सांगितलं, अग्रीमेंटवरच्या सह्या आणि टोकन अमाऊंट दिल्यानंतर, की तुम्ही कलाकार आहात म्हणून तुम्हाला आम्ही घर देऊ शकत नाही. अरे बापरे. तर मला कळे ना की मी म्हटलं मी तुम्हाला काही बॅचलर म्हणून तिथे राहत नाहीये, मी सांगतोय तुम्हाला की मी फॅमिली बरोबर इथे शिफ्ट होणार आहे, तर आता काय प्रॉब्लेम असणार आहे. तर त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही ऍक्टर आहात त्यामुळेच आमची सोसायटी तुम्हाला नाही असं म्हणते. तर मला कळे ना की मी काही इलिगल प्रोफेशन मध्ये आहे का, माझा काही काळा पैसा मी कुठून कमवतोय का, किंवा लाज वाटावी अशा कुठल्या प्रोफेशन मध्ये आहे का. तर हे प्रकरण जरा खूप ते मध्ये मीडियाने जरा उचलून धरलं. पण शेवटी प्रॉब्लेम माझा असा होता की मला घर हवं होतं, त्यामुळे मिळालं शेवटी. मिळालं. घराबद्दल प्रॉब्लेम नाही, पण हे फार अपमानास्पद होतं. अपमानास्पद, पण हे खरंच अपमानास्पद आहे. म्हणजे नक्की या अर्थात या गोष्टीचा एक आपण देखील काय म्हणतो, आपण एक बोट दुसऱ्याकडे असतं त्यावेळेला आपण 3 बोट आपल्याकडे असतात. तर ह्याचा आपण देखील विचार करायला हवा इंडस्ट्रीने की आपल्याबद्दल असं काय इम्प्रेशन आहे. लोकांच्या खोपण्याकडे येताना सर्वसाधारणपणे हे जे संगीतकार असतात हे शक्यतो स्वतःची गाणी स्वतः गातात. बरोबर, ते गायकही असतातच. पण तू मात्र स्वतःचं गाणं आजवर स्वतः गायलेलं नाहीस, हे काही बरोबर नाही असं लोकांना वाटतं. नाही, आय नो की खूप लोक मला आता म्हणतायत, कारण बरेच लोकांनी कुठे कुठे माझा आवाज ऐकलाय. म्हणजे कुठेतरी लाईव्ह शो मध्ये गाताना किंवा मुलाखतींमध्ये, जसं मगाशी एक झलक गाऊन दाखवली मी. तर मला चांगला फीडबॅक मिळतोय लोकांचा की माझा आवाज लोकांना आवडतोय आणि दे वुड लाईक टू हिअर मी मोर. अजून त्यांना ऐकायला आवडेल फुल गाणं स्वरूपात.
तर मी विचार करतोय आय एम वेटिंग फॉर द राईट प्रोजेक्ट की जिथे मला माझा आवाज खऱ्या प्लेबॅक सिंगरच्या भूमिकेत रिव्हील करता येईल. सो आय एम वेटिंग, बघूया तशी अपॉर्च्युनिटी लवकरच यावी. त्या शमिकाला तू खूप मिठ्या मारायचास, ते लोकांना फार खूप हे काय? नाही अरे प्रेम कथा होती ती, त्यामुळे माझ्या मते आमच्या मालिकेपासून असं मी म्हणायला हरकत नाही किंवा हे काही फार धाडसाचं विधान होणार नाही की आमच्या मालिकेपासून हा रोमॅन्स जरा मालिकांमध्ये दिसायला लागला, म्हणजे माफी मागून त्याच्या आधी जर काही असं नसावं बहुधा. पण आमच्या मालिकेमध्ये हे जरा सुरुवातीला होतं, ज्याबद्दल मध्ये कुठे कुठे पेपर मासिकांमध्ये आलंही होतं. आणि एक गमतीदार सिच्युएशन तुला सांगतो. अरे कसं असतं, पहिली मालिका, घरच्यांना खूप कौतुक असतं, आजूबाजूचे नातेवाईक, अहो आमच्या खांडकेकरांचा मुलगा वगैरे. आणि कधीतरी माझं नाशिकला जाणं व्हायचं, कारण या धबाडक्यात वेळ नाही मिळायचा. एकदा मी गेलो, आमचे बाबांचे जवळचे मित्र आणि आमचे जवळचे नातेवाईक असे एक 8-10 लोक घरी जमले आणि म्हणाले चला आज आम्हाला अभिजितच्या उपस्थितीमध्ये त्याचा एपिसोड बघायला मिळणार आहे. आणि नेमका तो एपिसोड होता भयंकर रोमॅन्सने भरलेला. म्हणजे मिठ्या म्हणजे फार काही नसायचं रे, नुसतीच मिठी मारायचो, कारण आमचं भयंकर प्रेम होतं, त्या व्यक्तिरेखा आम्ही साकारत होतो. आणि सगळा एपिसोड आमचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे दाखवण्यात गेला. आणि त्यामध्ये म्हणजे मी असा, बाबा असे, आई बिचारी खाली बघून काहीतरी करतेय असं करत पूर्ण वेळ गेल्यानंतर मग जरा म्यूट करून त्यांनी गप्पाच सुरू केलं. मग बाकी तुमचं काय चालू आहे? आणि मला ते भयंकर ऑकवर्ड होतं. पण माझ्या मते जसं आपलं बिझनेस आहे, प्रेमकथा आहे, त्या कथेच्या मला मागणीनुसार वाटतं त्या मिठ्या जास्त झाल्या म्हणूनच नंतर अजीर्ण झाल्या. Anyway, आता वेळ झालेली आहे ती बाईट्सची. तुमच्याबद्दल काय काय बाईट्स आहेत आपल्याकडे ते बघूया. ओके. हाय निलेश, आजपर्यंत तुझ्याबरोबर अनेक वर्ष मी काम करतोय आणि अनेक गाणी, मला वाटतं मॅक्सिमम गाणी मी तुझी गायलेली आहेत. आणि खरं तर तुझं प्रत्येक गाणं मला खूप सरप्राईज करतं. आणि मी असं नेहमी म्हणतो की हे तुझं बेस्ट गाणं आहे, पण जेव्हा तू नवीन गाणं देतोस तेव्हा मला असं वाटतं की नाही हे तुझं बेस्ट गाणं आहे. सो कीप इट अप, व्हेरी गुड गोईंग. आणि भटिंडाची गाणी अतिशय सुंदर आहेत, अप्रतिम आहेत. सगळी गाणी मी गायलोय. पण तुझ्या बाबतीत खुपणारी एक गोष्ट मी तुला सांगू इच्छितो आणि रसिकांना सांगू इच्छितो की तू एक डॉक्टर आहेस, तुझं मायक्रोस्कोपनी प्रत्येक गोष्ट बघत असतोस. आणि कधी कधी काय होतं की त्यातलं ह्युमन एरर जर निघून गेला ना तर मग ते गाणं खूप मेकॅनिकल होतं असं मला वाटतं. सो मॅक्सिमम 3-4 टेक मध्ये आय थिंक यू शुड गेट अ प्रॉपर टेक. आणि मला असं वाटतं की फार जास्त आपण जर एक्सपेरिमेंट नाही केलं ना तर त्याचा जो एक फ्लो मध्ये एक छान टेक निघतो तो ऑलवेज बेटर असतो असं मला वाटतं. नो ऑफेन्स, मला जी खुपणारी गोष्ट मी तुला सांगितली. बाकी विश यू ऑल द बेस्ट आणि ग्रेट गोईंग. थँक्यू सो मच. त्याचं म्हणणं थोडंफार पटतंय मला. आणि ह्या काही गोष्टी आहेत ज्या मी ऑफकोर्स आय एम ट्राईंग टू इम्प्रूव्ह, की थोडंसं तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण मला, म्हणजे मी जेव्हा एखाद्या गायकाला रेकॉर्ड करत असतो तेव्हा मला गायकाच्या भूमिकेत पण शिरून बघता आलं पाहिजे. मी फक्त एकाच साईडनी बघत असतो आणि मला असं खूप ना, मी माझ्या कॉम्पोजिशनच्या बाबतीत खूप असा प्रोटेक्टिव्ह असतो आणि असं खूप काय म्हणतात, जसं मला सुचलंय तसंच ते ऐकायला आलं ती पाहिजे. तशीच जागा आली आणि तसंच आलं तर खूप चांगलं होईल किंवा असं. पुढचा बाईट बघूया. हाय निलेश, मित्रा, तुझ्या कॉम्पोजिशन्स इतक्या मॅजिकल आणि इतक्या सुंदर असतात आणि तरी सुद्धा टेक्निकली इतक्या करेक्ट असतात. आणि मला माझ्या आयुष्यातल्या इतक्या अप्रतिम आणि माझ्या करिअरमधल्या वन ऑफ द बेस्ट कॉम्पोजिशन्स म्हणजे उंच माझा झोका, पेसाळ कॉफी, राधा ही बावरी, अशा अमेझिंग कॉम्पोजिशन्स तू मला दिलेल्या आहेस. आणि उंच माझा झोकाने माझ्या करिअरला एक नवीन वळण दिलं. तर तुझ्या कॉम्पोजिशन्स इतक्या अप्रतिम असतात, म्हणजे दे आर लाईक टेक्निकली करेक्ट आणि इतक्या डिफिकल्ट असतात तरी सुद्धा ऐकताना खूप लुसिड आणि सिम्पल वाटतात. थँक्यू सो मच. आणि दुसरं खुपण्याची गोष्ट म्हणजे अशी असते की तू आम्हा सिंगर्सना तुझ्या कॉम्पोजिशनमध्ये श्वास घ्यायला जरा पण स्कोप सोडत नाहीस. तर थोडंसं पुढच्या वेळेला कंपोज करताना आमचा विचार कर मित्रा. दॅट्स इट. But otherwise, you are simply mind-blowing आणि I am privileged and lucky to be singing for you. Thank you. तिचा पण श्वास तू कोंडलास. काय सांगशील तिला? काय सांगू, म्हणजे
अर्थात मला त्यांच्या भावना पोचतायत माझ्यापर्यंत. तर बघूया, तसं आता भरपूर श्वास जिथे त्यांना घेता येईल अशी पण गाणी लवकरच compose करू. सगळीच गाणी ब्रेथलेस व्हायची तुझी. पुढचा बाईट बघूया. अभिजित बरोबर काम करण्याची माझी पहिलीच वेळ, पण त्याचा कॉन्फिडन्स पाहता असं कुठेही वाटत नाही की त्याचा हा पहिला चित्रपट असेल. अभिजित हा खरंच खूप मेहनती मुलगा आहे. त्याच्या आयुष्यात त्याला असंच यश मिळत राहावं या माझ्या खूप शुभेच्छा. आणि आता वेळ झालेली आहे ती पॅरडी सॉन्गची. आणि आजचं पॅरडी सॉन्ग अभि तुझ्यावर आहे. पाहून तुझे सारखे डोळे गंभीर बापरे, उगाच बुवया ताणतो तुलाच कसरा तापरे, साऱ्याच चिंता तुला कशाला, मोकळा हासना माझ्या या अभिला, कॉमेडी करेना माझा हा अभि, हा कॉमेडी करेना. तरुणींना तर हवा हवा तू अजून मोठा स्टार होऊन, भुवयाने मी वर घेऊन पुन्हा पुन्हा भेटना, सांगा या अभिला कॉमेडी कराया, सांगा या अभिला कॉमेडी कराया. अरविंदजी, तुम्ही जय महाराष्ट्र भटिंडा लिहिलेला आहेच, तर त्यामुळे असंच एक, आता एवढं जर तुम्ही माझ्यासाठी पॅरडी गाणं लिहिताय तर एक कॉमेडी पिक्चर लिहा ना मग. याला म्हणतात तिथल्या तिथे हिशोब संपवला. तिथल्या तिथे. शाबास. लोक हो असे अजून एक दोन हिशोब आहेत जे तिथल्या तिथे संपण्याची शक्यता आहे. असे प्रश्न मी काढलेले आहेत. वेळ झालेली आहे ती रॅपिड फायरची. निलेश, आवडतं टायटल सॉन्ग उंच माझा झोका की राधा ही बावरी? उंच माझा झोका. बायकांना आवडणारी गाणी करण्यासाठी काय करावं लागतं? बायकांच्या तालावर नाचावं लागतं का बायकांच्या सुरात सूर मिसळावा लागतो? बायकांच्या तालावर नाचावं लागतं. टू बी फ्रँक, टू बी ऑनेस्ट. कोणता संगीतकार फक्त दिसायला इनोसंट आहे? अवधूत गुप्ते का निलेश मोहरीर? निलेश मोहरी. अरे नाही. आवडती गायिका जान्हवी प्रभू अरोरा आय न्यू की नेहा राजपाल? जान्हवी. नेहा, तुझं FB स्टेटस वाचायला मला फार आवडेल. नाही रे, नेहा पण बट उत्तर मिळालं. संगीतकार म्हणून आवडता सिनेमा यंदा कर्तव्य आहे का जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा? जय महाराष्ट्र ढाबा. अभिजित खांडकेकर, तुझ्यासाठी प्रश्न आहेत. कुणाचा चेहरा जास्ती गंभीर आहे? अतुल कुलकर्णी का अभिजित खांडकेकर? अभिजित खांडकेकर. कुणाचा चेहरा जास्त गंभीर आहे? Very गंभीर diplomatic, असू शकतो माझा. नाही नाही, अजिबात नाही. याला म्हणतात गुणी मुलगा. कोण चांगला सूत्रधार आहे? निलेश साबळे की अभिजित खांडकेकर? निलेश साबळे. आवडता संगीतकार आणि पर्याय आहेत निलेश मोहरीर आणि अवधूत गुप्ते. बापरे. बोला. निलेश मोहरीर, कारण माझ्या आवडत्या संगीतकारानं ज्याच्यावर विश्वास टाकावा असा संगीतकार मला नक्कीच आवडणार आहे. वा, वा, वा. आणि त्याने माझ्या पहिल्या चित्रपटाचं म्युझिक दिलं. पुढची इलेक्शन 2014ची नाशिकमधनं लढवावी, परंतु म्हणजे उत्तर एका शब्दातलंच होतं. लोक नटाला घर देत नसतील तर काय करावं? पेपरवाल्यांकडे जावं का पोलिसांकडे जावं? दुसरं घर शोधावं. कुठला दिग्दर्शक जास्त आवडतो? अवधूत गुप्ते की सचिन गोस्वामी? अवधूत गुप्ते. आणि आता वेळ झालेली आहे ती आहे फोन कॉलची. बघूया तुम्ही कोणाला फोन लावताय. मला असं वाटतं आज सुरुवात निलेश पासून करावी. हॅलो. या, कॅन आय टॉक टू द मोझार्ट ऑफ मद्रास प्लीज? संगीतकारांचे रजनीकांत आहेत का? अच्छा, आपणच बोलताय का? हॅलो सर, गुड इव्हनिंग, हाऊ यू? गेली 20हून अधिक वर्ष मला वाटतं तुम्ही 100हून जास्त चित्रपटांना इतकं वैविध्यपूर्ण आणि इतकं दर्जेदार संगीत दिलंय.
त्याच्यामुळे फक्त भारत देशच नाही तर सगळ्या जगाला वेड लागले. त्यासाठी तुम्हाला 100हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानाचे पुरस्कार मिळालेत, ज्यात ग्रॅमी आणि ऑस्करचाही समावेश आहे. तुमचं संगीत हे कला आणि तंत्रज्ञान याचं एक खूप परिपूर्ण आणि सुंदर मिलाप आहे असं मला नेहमी वाटतं. जी किमया स्वररचनेतून करता येते किंवा जे फ्रेझिंगमधून आपल्याला दाखवता येतं, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या साऊंडमधून देखील दाखवता, हे विशेष. आणि हे खूप कठीण असतं, सगळ्यांना नाही जमत ते, आणि ते तुम्ही सातत्याने करत आलेला आहात. तुमचं संगीत नेहमी काळाच्या पुढे आपण म्हणतो की अहेड ऑफ टाईम आहे. अहेड ऑफ टाईम असूनही तुम्ही जेव्हा एखादी पिरियड फिल्म करता, लगान, जुबेदा किंवा जोधा अकबर, तेव्हा 100, 150, 200 वर्ष आम्हाला मागेही घेऊन जाता. हे कसं काय जमतं तुम्हाला? आणि इतकं सगळं असून तुम्ही इतके शांत, इतके लाजाळू, मीडियासमोर येऊन सतत लोकांच्या नजरेत राहणे किंवा इंडस्ट्रीतल्या पेस्ट्री पार्टीजमध्ये मिरवणे, हे तुम्ही कधीच करताना दिसत नाही. तुम्ही बिझी असता तुमच्या स्टुडिओमध्ये, तुमच्या लाखो करोडो फॅन्ससाठी गाणी बनवण्यात तुम्ही मग्न असता. तुमच्या संगीतामुळे मला माझ्यात दडलेल्या संगीतकाराची जाणीव झाली आणि त्यामुळे मी पण थोडाफार तुमच्याच सारखा स्वभाव आहे असं म्हणेन मी माझा, जे मगाशी या लोकांनी रिव्हील केले. तर तो स्वभाव तिथून आलेला आणि त्याचं अजून एक कारण आहे की आपली बर्थ डेट सेम आहे. आणि तुम्हाला या गोष्टीचा किती आनंद झालाय माहिती नाही, पण मागच्या वर्षी तुम्हाला तुमची एक ओझरती भेट घडली, तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता. आणि ही फॅक्ट जेव्हा मला कळली की वी शेअर द सेम बर्थडे, तेव्हाही मला अतिशय आनंद झाला होता. आणि तुम्ही असंच चांगलं संगीत देत राहा आणि आम्हाला कायम इन्स्पायर करत राहा. थँक्यू सो मच फॉर ऑल युअर म्युझिकल वर्क, मिस्टर A.R. रहमान. थँक्यू सो मच. क्या बात. थँक्यू. क्या बात. थँक्यू. सुपर. मी अशी रिक्वेस्ट करतो की एक रेहमानचं एखादं गाणं. कुन फाया कुन कुन फाया कुन फाया कुन फाया कुन फाया कुन फाया कुन. जब कहीं पे कुछ नहीं भी नहीं था, वही था वही था वही था वही था. जब कहीं पे कुछ नहीं भी नहीं था, वही था वही था वही था वही था. कुन फाया कुन कुन फाया कुन फाया कुन फाया कुन फाया कुन फाया. आणि आता अभिजित खांडकेकर, येस, तुम्ही कोणाला फोन लावताय बघूया. हॅलो सर, नमस्कार. तुम्ही सर फार ग्रेट काम करून गेला. तुम्ही जी स्वप्नाळू दुनिया क्रिएट करायचा तुमच्या चित्रपटांमधून, आम्ही सगळे त्या 3 तासांसाठी का होईना आमची दुःख थिएटरच्या बाहेर टांगून आलेलो असायचो. मग ते तिकीट भले 30 रुपयाचं असो, 35 रुपयाचं असो, 10 रुपयाचं असो, प्रत्येक माणसाला, कानाकोपऱ्यात बसणाऱ्या माणसालाही तुमच्या चित्रपटातली कॅरेक्टर्स बघून तेवढाच आनंद व्हायचा आणि एका वेगळ्याच दुनियेत गेल्यासारखं वाटायचं. वाईट फक्त एका गोष्टीचं वाटतंय की तुम्ही ज्यांना स्वित्झर्लंड दाखवलं, तुम्ही ज्यांना पॅरिस दाखवलं, तुम्ही ज्यांना युरोप दाखवलं, अशा तुमच्यासारख्या स्वप्न विकणाऱ्या माणसाचा मृत्यू हा एका क्षुल्लकशा डासामुळे व्हावा. फार वाईट वाटलं त्या दिवशी. पण सर, आज एका खास कारणासाठी फोन केलाय. आमच्या मराठी इंडस्ट्रीतला हा प्रेमकथेचा आणि तो सुद्धा एका ग्रँड, एका मोठ्या प्रेमकथेचा प्रयत्न आमच्या अवधूत गुप्ते सरांनी केलाय. आणि मला फार बरं वाटलं असतं जर माझ्यासारख्या एका फार नवोदित कलाकारानं जी इंडस्ट्री तुम्ही गाजवली, ज्याचे तुम्ही सम्राट होता, या इंडस्ट्रीमध्ये एक चंचू प्रवेश करताना, पाऊल टाकताना, तुम्ही कुठे जरी असताना, या आमच्यामध्ये असताना, तर फार बरं वाटलं असतं. वाईट याचं वाटतं की तुम्ही तिकडे वर आहात. पण सर, प्रीमियर चुकवू नका. चित्रपटाचं नाव आहे जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा. तुम्ही तिथून आशीर्वाद द्या. तुम्ही केलेल्या हिरोज एवढं कदाचित मोठं काम जमेल न जमेल माहिती नाही, पण तुमचे आशीर्वाद असू द्या. तुम्ही आहात ना, हे जर जाणवलं तरी सुद्धा फार बरं वाटतं आम्हाला. त्यामुळे आम्ही सगळेच तुम्हाला खूप मिस करतोय आणि तुमची फार आठवण येते. यश चोप्राजी,
तुम्ही जिथे कुठे असाल तिथे सुखी राहा. आता तुमचा वारसा चालवण्याचं काम आमच्या अवधूत गुप्तेंनी मराठीमध्ये क्या थोडासा प्रयत्न केलाय, ज्याच्यामध्ये माझाही थोडासा हातभार लावण्याचा आम्ही सगळेच प्रयत्न करत आहोत. तुमची लेवल गाठता येणं मुश्किल आहे, पण प्रयत्न नक्कीच आहे. आशीर्वाद असू द्या. थँक्यू. काय गोड फोन लावला असेल. खरंच आहे. खूप छान गप्पा झाल्या आणि माझी खात्री आहे की गुप्ते तिथे गुप्तेच्या माध्यमातून मी सर्व रसिक मित्रांना अशी विनंती करतो की येत्या 14 फेब्रुवारीला रिलीज होणारा जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा हा चित्रपट आवर्जून चित्रपटगृहामध्ये जाऊन बघा. अशी गळ मी माझ्या वतीने तर घालतो आहेच, पण शिवाय एक हँडसम हिरो आणि एक अतिशय गुणी संगीतकार देखील तुम्हाला हीच विनंती करतायत आज. आणि तुम्ही दोघं जण आज आलात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. इथून जाण्याआधी आमचे प्रायोजक कॉटन किंग तर्फे तुम्हाला एक सदिच्छा भेट. आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल याची मला खात्री आहे. पुढच्या येणाऱ्या भागांमध्ये देखील आपण काही अशाच इंटरेस्टिंग लोकांना भेटणार आहोत. पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. आणि आजचा कार्यक्रम गोड संपवताना ह्या जय महाराष्ट्र ढाबा भटिंडाचंच एक गाणं सादर करणार आहेत स्वप्नील बांदोडकर आणि जान्हवी प्रभुवर. किती रोखले किती बांधले कितीदा तरी समजावले. किती रोखले किती बांधले कितीदा तरी समजावले. धुडकावुनी ही बंधने तुझ भेटया मी धावले मी धावले मी धावले. येता जुळून रेशीम बंध जुळती नवीन ही नाती. येता जुळून रेशीम बंध जुळती नवीन ही नाती. रोखू कसे मी स्वतःला मन राहिली नाही हाती. नकळे कधी मन गुंतले मन गुंतले. हो रब्बा हो, हो रब्बा हो. मला वाटतं नाशिकचा दौरा करून म्हणजे नाशिकला प्रयोग करून मध्यरात्री घरी आलेली होते आणि आईनं मला सांगितलं अगं तुला ना आरकेतनं फोन आलाय आणि त्यांनी उद्या तुला बोलावलाय. आणि मी मनामध्ये म्हणते म्हणजे आय कम फ्रॉम सच अ सिम्पल फॅमिली. म्हटलं आई माझ्या वॉर्डरोब मध्ये काही कपडे पण नाही येत आता मी काय करू म्हणजे हाऊ डू आय प्रेझेंट माय सेल्फ इन आरके. एवढंच तुला म्हणेन की ते तो माझा गाढवपणा होता तो करायला नको होता.